Friends, today we will start our discussion about AWT. Actually, we continue our discussion of AWT. In the last session, we have discussed various low-level components that can be used on our frame. So we have discussed text area, text box, then text field, text area. Then we have also discussed a label, and then choice, checkbox, radio button, checkbox group, and so on. So we have discussed various components, and now we will discuss about layout managers. Okay, so what is layout managers basically? From the name itself, you can identify something about it. What is layout? Layout means okay, the area where you want to give some you want to you want to show some output. The area in which you want to show some output, you are you are you are specializing that particular area. Specializing means you are giving some effects to that area. That is nothing but a layout. Okay, आपल्याकडे पेपर असेल, नॉर्मल पेपर असेल, ज्याच्यावर आपण एखादी गोष्ट लिहू शकतो पेन किंवा पेन्सिलचा वापर करून, त्या पेपरला पण आपण लेआउट सेट करतो म्हणजे काय करतो आपण? पेपरला हेडर देतो, फुटर देतो, मार्जिन्स देतो, बॉर्डर असेल तर बॉर्डर्स देतो, त्याच्यामध्ये कोणता टेक्स्ट जो द्यायचा आहे तो जर आपल्याला बोल्ड द्यायचा असेल त्याच्यानुसार आपण चेंजेस करतो. त्यामध्ये असलेला टेक्स्ट कुठल्या साईजचा द्यायचा आहे ठरवतो आपण आणि त्यानुसार आपण चेंजेस करतो. सो वी आर डुईंग डिफरंट थिंग्स. वी आर गिव्हिंग बॉर्डर्स, वी आर गिव्हिंग अ मेनू बार, we are giving margins and so on. So there are number of things all these things are nothing but a layout for that page. ठीक आहे, आपल्याला त्या पेज साठीची ती लेआउट असते. सिमिलरली इन केस ऑफ AWT, we are designing or we are displaying some components, okay, by using frame or panel, right? Okay, we have displayed some components by using frame. So these components should be aligned properly on a screen. आपल्याला जी कंपोनंट्स दाखवायची आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत? ती प्रॉपरली अलाइन करायची आहेत म्हणजे प्लेस करायची आहेत. कशावर प्लेस करायची आहेत? स्क्रीनवर प्लेस करायची आहेत. कन्सिडर करा ही पूर्ण स्क्रीन ही तुमची एक फ्रेम आहे. मग तुम्हाला तर समजतंय की तुम्हाला समजा इथे तुम्हाला स्टुडंट नेम द्यायचा आहे. ठीक आहे, मग ते स्टुडंट नेम लेबल असेल, त्याच्या पुढे काय असेल? टेक्स्ट एरिया असेल किंवा टेक्स्ट फील्ड असेल, राईट, जिथे तो स्टुडंट आपलं नेम एंटर करेल. त्यानंतर ईमेल आयडी असेल, त्यानंतर मोबाईल नंबर असेल अँड सो ऑन. ठीक आहे, तुम्ही सर्वांनी एमएसबीटी ची जी ऍडमिशन प्रोसेस आहे त्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये प्रत्येकाने फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतली असेल किंवा डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतली असेल, त्यावेळेला तुम्ही ऍडमिशन घेतली तेव्हा तुम्ही एक ऍप्लिकेशन फॉर्म फिल केला होता, राईट? यू हॅव submitted that application form. So on that application form you are having a number of things. You are having an email, you want to submit your email id, you want to type your mobile number and your name as per your HSC or SSC mark sheet, then you have to write your date of birth and so on. So a number of inputs that have taken with the help of application form by the DTE, right? So these number of inputs should be rightly aligned. जी इनपुट्स होती ती करेक्टली अलाइन केलेली होती. सुरुवातीला DTE काय विचारतं? आपल्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तुमचं नाव विचारतं, नंतर मोबाईल नंबर विचारते, कारण मोबाईल नंबर आपला OTP जनरेट होतो, तो OTP जात असतो. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ घेतली जाते, त्याच्यानंतर तुमची कास्ट अँड अदर डिटेल्स घेतल्या जातात. त्यानंतर समजा जर ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी तुमच्याकडून घेतला जातो. त्यानंतर तुम्ही नंतर तुमच्याकडे जर इंडियन नॅशनॅलिटी असेल त्याच्याबद्दलच्या डिटेल्स घेतल्या जातात आणि मग तो फॉर्म सबमिट केला जातो, राईट? आणि सिमिलरली त्या प्रोसेसमध्ये ज्यावेळेला तुम्हाला कॉलेज असाइन होतं किंवा एखादी स्ट्रीम, एखादी ब्रँच असाइन होते, कन्सिडर दॅट GP मालवण कॉम्प्युटर डिपार्टमेंट असाइन झाली असेल तुम्हाला, तर त्याची पण जे मुवमेंट आहे म्हणजे त्याचा जो डिस्प्ले आहे, ओके, जे रिझल्ट्स आहेत ते करेक्टली अलाइन केलेले असतात स्क्रीनवर. ठीक आहे, तेव्हा त्या ठिकाणी पण आपण काय मॅनेज करतो? लेआउट मॅनेज करतो. इनपुट घेताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लेआउट देतो आणि फॉर्मॅटेड इनपुट घेतो. दॅट इज कॉल्ड एज अ फॉर्मॅटेड इनपुट. महत्वाची गोष्ट, जिथे डेट ऑफ बर्थ असेल तिथे नंबरच आले पाहिजेत,
राईट. तिथे आपण कॅरेक्टर्स घेऊ शकत नाही, ते फॉर्मॅटेड इनपुट असतं. सिमिलरली जिथे ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर असेल तिथे आपल्याला नंबर्स आले पाहिजेत, व्हॅल्यूज आल्या पाहिजेत, न्यूमेरिक व्हॅल्यू आल्या पाहिजे, तिथे सुद्धा आपण कॅरेक्टर घेऊ शकत नाही. मग अशा ज्या काही गोष्टी आहेत, सिक्युरिटी चेक्स आहेत, ते सगळे त्याला अप्लाय केलेले असतात. आणि मोबाईल नंबर सुद्धा कुठे घ्यायचा त्याची एक राईट पोझिशन दिलेली असते त्या स्क्रीनवर. म्हणजे आपण लेआउट असाइन करत असतो. म्हणजे आपण ज्याला कंपोनंट्स वापरतो ही सगळी कंपोनंट्स आहेत. ठीक आहे, आपण इनपुट घेतलोय म्हणजे काय, ती कंपोनंट्स आहेत. या प्रत्येक कंपोनंटला प्रॉपर लेआउट देणं खूप महत्वाचं असतं. तुम्हाला आता ह्या जावा प्रोग्रामिंग मध्ये हेच शिकायचं आहे की मी जेव्हा फॉर्म डिझाईन करेन त्यावेळेला तो इतका सोपा असला पाहिजे की नॉन टेक्निकल पर्सन जो असेल त्याला तो वापरणं खूप इझी असेल. Okay, you are a software programmer, you are designing some application, and in that application you want to track the information of your customer. तुमच्या कस्टमरची इन्फॉर्मेशन तुम्हाला घ्यायची आहे. मग त्या कस्टमरला सोप्या पद्धतीने इन्फॉर्मेशन फिल करता आली पाहिजे. तुमच्या बाजूने विचार करायचा नाहीये, कस्टमरच्या बाजूने विचार करायचा आहे. ह्याचा मिनिंग काय, तुम्हाला प्रॉपर लेआउट देता आली पाहिजे, हायलाइट करून दाखवलं पाहिजे. जी रिक्वायर्ड फील्ड असेल, रिक्वायर्ड किंवा मॅन्डेटरी फील्ड असेल, कंपल्सरी जी गोष्ट आपल्या कस्टमरने दिली पाहिजे. एक्झाम्पलसाठी मोबाईल नंबर आताच्या काळामध्ये मॅन्डेटरी झालाय, किंवा आधार नंबर आताच्या काळामध्ये मॅन्डेटरी झालाय. ह्या ज्या फील्ड्स आहेत, फील्ड्स काय असल्या पाहिजेत, कंपल्सरी असल्या पाहिजेत. म्हणजे कस्टमरला तुम्ही सांगितलं पाहिजे, एक मेसेज दिला पाहिजे, यू हॅव टू एंटर दिस डिटेल्स, दीज आर द रिक्वायर्ड डिटेल्स, यू हॅव टू एंटर. तर कस्टमरने एंटर केल्या नसतील तर त्यानुसार त्याला मेसेज दिला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आणि तो पार्ट तुम्ही हायलाइटेड ठेवला पाहिजे, कारण कस्टमरला सहज गत्या तो समजला पाहिजे. सो यू हॅव टू मॅनेज द लेआउट. So now we will go through this particular slide. Since the component class defines the set size and set location methods, all components can be sized and positioned with those methods. Okay, it is possible. It is possible by using set size and set location method. सेट साईज ने आपण काय करणार आहोत, कंपोनंटची साईज डिसाइड करणार आहोत, आणि सेट लोकेशनने त्याची पोझिशन कुठे आहे ते डिसाइड करणार आहोत. ते कंपोनंट टॉप ला दाखवायचं, मिडलला दाखवायचं की लास्टला दाखवायचं, एंडला दाखवायचं, हे तुम्ही डिसाइड करणार आहात. ओके, व्हॉट इज द प्रॉब्लेम? The problem is the parameters provided to these methods are defined in terms of pixels. तुम्ही बघितलं असेल सेट साईजला आपण काय करतो, पिक्सल मध्ये पॅरामीटर देतो. आपण प्रत्येक कोड मध्ये वापरलं या आधीच्या, म्हणून तुम्हाला ते आधी शिकवलंय मी, किंवा ते प्रोग्राम कोड तुम्हाला आधी दाखवले. कारण का, सेट साईज मेथड कशी वापरली जाते हे तुम्ही ऑलरेडी बघितलंय. लास्ट प्रोग्राम मध्ये पण सेट साईज मेथड बद्दल तुम्ही माहिती घेतली. बघा, सेट साईज हिअर ऑल्सो लिस्ट डेमो मध्ये आपण बघितली सेट साईज मेथड. सेट साईज अँड सेट बाउंड. सो दिस इज सेट साईज मेथड. सो पिक्सल व्हॅल्यू देतो आपण पॅरामीटर्स मध्ये, राईट. So we are giving a pixel values. So parameters provided to methods are defined in terms of pixels. Pixel sizes may be different depending upon the platform. What it means? Okay, pixel size is going to be changed because you are using for example Lenovo laptop, Lenovo G320. This is my laptop. Okay, I am using this particular laptop, and pixel resolution of my laptop screen is 640 by 420, for example. But it is not possible for each and every user the same pixel resolution is there. माझ्या स्क्रीनचं रिझॉल्युशन काय, 640 by 420 आहे. तुमच्याकडे लॅपटॉप आहे, तुमच्या लॅपटॉपचं जे पिक्सल रिझॉल्युशन आहे ते डिफरंट असू शकतं. कदाचित तुमचं 630 by 430 असू शकेल. आपल्या कॉलेजमध्ये, इन्स्टिट्यूटमध्ये जे काय मशीन्स आहेत त्याचं पिक्सल रिझॉल्युशन डिफरंट असू शकतं. त्याचं कदाचित 640 by 480 असेल. म्हणजे प्रत्येकाचे, आपण जो प्रोग्राम बनवणार आहोत, आपण जे ऍप्लिकेशन बनवणार आहोत, ते ऍप्लिकेशन माझ्या मशीनवर, I am a programmer, I am creating an application, so application will be executed according to my screen, or I will adjust my application, I will adjust my pixel values so that application will be displayed correctly on my screen, my laptop screen. But it is not the case that the same application will be displayed correctly on your screen. On your screen, this is very important. Correctly on your screen म्हणजे काय, कदाचित असू शकतं की माझ्याकडे जे मिडलला दिसतंय ते कदाचित तुमच्याकडे लेफ्ट साईडला दिसत असेल, कदाचित राईट हँड साईडला दिसत असेल, कदाचित तुम्ही छोटी स्क्रीन वापरत असाल, आयपॅड वापरत असाल, तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल, त्या स्मार्टफोनवर ते ऍप्लिकेशन करेक्टली दिसणार नाही.
दिसत असेल ऍप्लिकेशन, पण काय आपल्याला चांगल्या पद्धतीने बघता येणार नाही. त्याचा मिनिंग असा आहे की आपल्याला पिक्सल साईजवर अवलंबून राहून चालणार नाही. आपण जर पिक्सल साईजवर अवलंबून राहिलो तर स्क्रीनची जर लेआउट चेंज झाली, दिसणारे आउटपुट आहे ते चेंज होईल. अजून एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला जे आपण रिअल वर्ल्ड मध्ये वापरतो. माझ्या घरामध्ये समजा 32 इंच टीव्ही आहे, ओके, आणि समजा माझ्या टीव्हीवर मी फॉर एक्झाम्पल रामायण बघतोय, ठीक आहे. सिमिलर तुमच्या घरामध्ये टीव्ही आहे, तो 48 इंच आहे, मोठा टीव्ही आहे, मोठी स्क्रीन आहे तुमच्याकडे, ठीक आहे. तुम्ही पण रामायण बघताय, ओके. आता मी रामायण बघतोय माझ्या घरातल्या टीव्हीवर, तुम्ही जर रामायण बघताय तुमच्या घरातल्या टीव्हीवर, मला दिसत असताना माझ्या स्क्रीन प्रमाणे ते ऍडजस्ट करून दिसतं. तुम्ही बघत असताना तुमची स्क्रीन मोठी आहे तुमच्या घरामध्ये, तुमच्या स्क्रीनला ऍडजस्ट करून दिसतं. असं तर होत नाही ना, इथे जे दिसतंय तेच तुम्हाला तिथे दिसतंय, छोट्या पार्ट मध्ये दिसतं, असं होत नाही. तुमच्या 48 इंच टीव्ही आहे त्याच्यानुसार तुमचं ते तुम्हाला जे चित्र दिसणार आहे ते मोठं होतं. माझ्याकडे छोटा टीव्ही असल्यामुळे मला दिसणारं चित्र छोटं दिसतं, ते माझ्या स्क्रीनला अप्रोप्रिएट असतं, राईट. तुम्हाला जे दिसतंय ते तुमच्या स्क्रीनला अप्रोप्रिएट असतं. मीन्स स्क्रीन आहे म्हणजे पिक्सल रिझॉल्युशन इथे पण आहे. सो पिक्सल रिझॉल्युशन इज डिफरंट, बट द आउटपुट इज इझी फॉर ह्युमन आय टू डिटेक्ट. ओके, माणसाच्या डोळ्यांना आउटपुट व्यवस्थित दिसावं ह्याची प्रोव्हिजन केलेली आहे. आणि ही कशी केली आहे? कारण आपण पिक्सल जरी वेगवेगळ्या असल्या तरी पण दिसणारा आउटपुट करेक्टली दाखवतो. याचा मिनिंग असा आहे की आपण पिक्सलवर डिपेंडंट नाही. आपण पिक्सलवर डिपेंडंट न राहता आपण तुमची स्क्रीन काय आहे त्याच्यानुसार आउटपुट काय करतो, फॉर्मॅट करतोय किंवा त्या आउटपुटला लेआउट देतोय. Okay, so this is the problem actually. The parameters provided to methods are defined in terms of pixels, and pixel sizes may be different depending upon the platform. Depending upon the platform means display area. So the use of these methods tend to produce GUI will not display properly on all platforms. त्याचा मिनिंग काय, जर मी पिक्सल व्हॅल्यू वापरल्या तर माझ्या टीव्हीच्या स्क्रीनवर जे मला आउटपुट मिळेल, जे दिसेल ते कदाचित तुमच्या टीव्हीवर जे दिसणार आउटपुट हे अप्रोप्रिएट होणार नाही. माझ्या स्क्रीनवर योग्य असेल, तुमच्या स्क्रीनवर ते दिसणार नाही. आणि हे आपल्या लॅपटॉप स्क्रीनला किंवा आपल्या मशीनला, कॉम्प्युटर स्क्रीनला हे प्रत्येक ठिकाणी होतं. कॉम्प्युटर स्क्रीनच्या वेगवेगळ्या आकाराचे आहेत, पिक्सल रिझॉल्युशनचे आहेत, वेगवेगळ्या आकाराचे. याच्या मिनिंग काय, पिक्सल रिझॉल्युशनचे आहेत. ओके, तेव्हा पिक्सल साईजवर आपण अवलंबून राहू शकत नाही ऍक्च्युली. सो सोल्युशन इज लेआउट मॅनेजर्स. लेआउट मॅनेजर्स हे काम आपल्यासाठी करतो. लेआउट मॅनेजर एक्झॅक्टली काय करतो, तुमच्या स्क्रीनची साईज किती आहे त्यानुसार पिक्सल कमी जास्त करतो ऑटोमॅटिकली. 32 इंच जर तुमचा टीव्ही असेल तर त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने दिसेल अशा पद्धतीने आउटपुट काय करतो, कमी करतो. 48 इंच जर टीव्ही असेल तर त्याच्यावरती योग्य दिसेल अशा पद्धतीने आउटपुट काय करतो, वाढवतो, मोठं करतो ते चित्र. ते ऑटोमॅटिकली करतो. कोण करतो, लेआउट मॅनेजर करतो. Okay, so layout manager assigned to containers. When component added to a container, layout manager is consulted in order to determine the size and placement of the component. लेआउट मॅनेजरचा सल्ला घेतो, कशासाठी घेतो, की तुम्हाला ज्या स्क्रीनवर डिस्प्ले करायचं आहे त्या स्क्रीनची साईज किती आहे ती पहिल्यांदा आयडेंटिफाय करा. त्यानुसार आउटपुट काय करा, फॉर्मॅटेड करा, लेआउट करा आउटपुटला आणि ते शो करा. Okay, if you use a layout manager, you can no longer change the size and location of a component through set size and set location. तुम्ही जर layout manager वापरायला लागलात तर तुम्हाला set size आणि set location ची गरज लागणार नाही. मग आपण set size set location का वापरल्या, सुरुवातीला आपल्याला माहिती पाहिजे इनिशियली कोणत्या मेथड्स होत्या आणि त्याचे ड्रॉबॅक काय होते ते माहित पाहिजे. ते ड्रॉबॅक समजले, आता आपण लेआउट मॅनेजर वापरू शकतो. आपण डायरेक्टली उडी घ्यायची नाहीये. आपण ऍपलेट सुद्धा शिकलो होतो, आपल्याला आता माहिती आहे की ऍपलेटच्या लिमिटेशन्स आहेत. मग ऍपलेट पेक्षा AWT चांगलं आहे, AWT पेक्षा स्विंग चांगलं आहे, पण आपण ऍपलेट शिकलो होतो. ऍपलेट शिकल्यामुळे आपल्याला AWT शिकायला सोपं होईल. ओके, AWT शिकल्यामुळे आपल्याला स्विंग शिकणं खूप सोपं जाणार आहे. सिमिलरली सेट साईज सेट लोकेशन मेथड्स आपल्याला माहिती पाहिजेत, त्याचे ड्रॉबॅक काय ते माहिती पाहिजेत, तर आपण नवीन मेथड्स वापरायला जाणार आहोत. ओके, बट यू हॅव टू नो अबाउट इट. Hence we have used set size and set location in previous code. Now, so layout managers are generally classified actually into 5 types. Layout managers are classified into 5 types, but here the 3 types they have shown. We will discuss all types.
First one is a flow layout, next is a border layout, and the last one is a grid layout. We will see one by one each and every layout. Each and every layout we will see it. Okay. They have discussed it in some way, but better we will code it directly. This is one code for a border layout. This is for a border layout. Now border layout, from the name itself you can identify border layout is related to the borders. Border, for example, this is our screen area, then related to the border. This is my frame that is related to the border. It discuss about the border, right? So now the important thing is that our class is a border demo class and it extends frame class. So now border demo class behaves like a frame class. All methods of a frame class are directly available to border demo. So now there is no need to create an object. We have seen it in initial lecture. There are two ways by which we can do the AWT programming. One way is that we can create object of a frame class in our class. ओके, फ्रेम क्लासचा ऑब्जेक्ट आपण आपल्या क्लासमध्ये बनवतो. आणि दुसरा वे कोणता होता, फ्रेमला आपण एक्सटेंड करतो डायरेक्टली, इनहेरिटन्सचा अप्लाय करतो. ठीक आहे. सो हियर वी आर युजिंग अ सेकंड अप्रोच इन विच वी आर एक्सटेंडिंग माय class name is border demo. Border demo class is extending frame class. So all characteristics of frame class are available in a border demo. So set size method of a frame class is available, set location is available, set bounds is available, set layout is available, all methods are available. We are using that facility. Okay, so now we will start from a main method. In the main method, okay, we have created an object, okay, and we have given some message here. Now this is the question for you. You have to write it in your notebook. Okay, the question is, I am creating, or we are creating object of a border demo class. The name of the object is screen. Okay, what type of border demo class it is? What type? Okay, try to answer it. What type means options are what type of screen object it is. Question is what type of screen object it is. Option A, type is panel. Option A is panel. Option B, component. Option C, frame. Option D, window. Okay, you have to select it correctly. Correct option. I repeat the option. Option A, panel. Option B, component. Option C, frame. Option D, window. Which type of screen object it is? Write down this question. Pause this video, write down the question and write down all answers. Okay, so write down all options and then write the correct answer, okay, in your notebook. Try to do it. It is very important. So we have created object of a border demo class. Okay, we have given some message. Okay, then by using a set size, okay, it is your way whether you want to use a set size or you don't want to use it. Okay, because now we are using a layout managers. And then set visible, it is true. So we will go to our constructor. Okay, here we are creating an object of a border demo class, means we are using a constructor. We directly go to the constructor here. Constructor, okay, constructor is having a single value, that is a string value. That string value is given in the form of a parameter. Border layout beginnersbook.com, this is the string value. Okay, it comes here. Now here we have used a super keyword, super in bracket title. Okay, it means that it is calling constructor method of its super class. Okay, super class of border demo class, constructor method of super class, and super in bracket title. Okay. Can you know what is the super class of a border demo class? It is very easy. You can easily see this and answer it. Super class is frame class. So within a frame class we are having a constructor. Programmer has already created a constructor within a frame class which is having a single parameter. Frame class मध्ये पण असाच एक constructor आहे ज्याच्यामध्ये सिंगल पॅरामीटर आहे. कोणता पॅरामीटर आहे? स्ट्रिंग पॅरामीटर आहे. ओके, आपण त्याला वापरतोय म्हणून काय दिलंय आपण, सुपर कीवर्ड वापरलाय. सो ऑल कन्सेप्ट्स ऑफ युअर बेसिक जावा आर व्हेरी इम्पॉर्टंट. In basic Java we have seen it how to use a super keyword, right? Okay, now we are using a set layout method. This is our set layout method.
Okay, by we are setting layout as a border layout by using this particular object, new border layout object. We are setting it, right? Then we have created a button. Okay, name of the button we have given as a page start. Then we have added that button, add b1 border layout dot page start. Okay, so we have added b1 button, okay, on our border demo component. Similarly, we have added other buttons, button for a center, button for a line start, button for a page end. You can give any name. Okay. I will display this particular, I will run this particular code so that output will be visible for you. Okay, this is the way by which border layout is used. So we are managing all borders, top border, bottom border, then left and right. We are managing all borders, right? Okay, and middle part is called as the center. It is up to you in which way you want to use it, or what is the naming convention you want to give it. It is up to you, right? Okay. So in the next class or next session, we will discuss flow layout and grid layout. So two remaining layouts which are very important, that's flow layout and grid layout, as well as some other layout also we will discuss it in the next session. Okay. So just go through this video, okay, and try to code it, this part. It is available for you. Okay. So I am giving you one quiz also on a classroom, Google Classroom. You can just try to solve it. Okay. Happy learning, stay home, stay safe.